जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या 2 साथीदारांना अटक केली आहे। या दरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आले, तर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुद्धा जप्त केली आहेत। जगभरात पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या संसदीय स्थायी समितीला विक्रम मिस्री माहिती देणार आहेत। ऑपरेशन सिंदूरबाबत कुठल्या देशांसमोर बाजू कशी मांडावी याची चर्चा होणार आहे। यामध्ये 51 खासदार नेते, 8 राजदूतांचा समावेश आहे। काँग्रेस खासदार शशी थरूर अमेरिकेतल्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 3 देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत। नेदरलँड, जर्मनी आणि डेन्मार्क या 3 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। पाकिस्तानकडून दहशतवादाला कसं पाठबळ दिलं जातंय या देशांना ते सांगणार आहेत। भारत पाकिस्तान तणावासंदर्भात एस जयशंकर यांचा पहिलाच परदेश दौरा असणार आहे। ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानमधल्या दहशतवादी आणि लष्करी तळ उद्ध्वस्त केलेत। त्यानंतर पाकिस्तान मदतीसाठी चीनकडे याचना करतोय। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार सोमवारी चीनचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यामध्ये पाकिस्तान आणि चीनमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे। पाकिस्तान चीनकडे आर्थिक आणि राजनैतिक मदतीच्या अपेक्षेने पाहतोय। लष्कर ए तैयबाचा डेप्युटी कमांडर सैफुल्ला खालिदचा खात्मा करण्यात आलाय। पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात व्यक्तीनं सैफुल्ला खालिदला गोळ्या झाडल्या। रामपूरमधल्या सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला झाला। त्यामध्ये 2006 मध्ये नागपूरच्या आरएसएस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यामध्ये सैफुल्लाची महत्त्वाची भूमिका होती।